उद्ध्वस्त करणाऱ्या सरकारचा कोल्हापूर उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तीपीठाचा शेतकऱ्याला अन्याय करणाऱ्या सरकारचा सरकारकडून सातत्यानं होतोय आणि या शक्तीपीठ महामार्गाला संपूर्ण 12च्या 12 जिल्ह्यातून विरोध होत असताना कोल्हापूरमध्ये याला विरोध नाही असं भासवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतो आहे। खरं तर मला एक कळत नाही, महापुराच्या काळामध्ये अर्ध कोल्हापूर हे महापुरामध्ये अडकलेलं असतं आणि शक्तीपीठ महामार्ग हे महापुराला कारण ठरणार आहे। याचं कारण पट्टण कोडोली ते माणगाव हा जो पंचगंगा नदीवरचा जो पूल होणार आहे, त्या पुलामुळे 2019 ला कोल्हापूरला जे काय 56.3 इंच पाण्याची पातळी होती ती आता जवळजवळ 60 फुटाच्या वर गेल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे। 65 फुटाच्या आसपास जाईल आणि तसं झालं तर 2019 ला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 4 फूट पाणी आलेलं होतं, आता बिंदू चौकात पाणी येतंय का अशा प्रकारची परिस्थिती तयार झालेली आहे। महापूर आल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास गोरगरिबांना होतो, सामान्य माणसाला होतो। घरदार भांडी कुंडी घेऊन गाव सोडावं लागतं। व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये 19-21 ला नुकसान झालं, सरकारनं काही मदत दिली नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये या शक्तीपीठ महामार्ग ज्याची गरज नाही, आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की समांतर रस्ता असताना या रस्त्याची गरज नाही, पण या रस्त्यातून 50,000 कोटी रुपये मिळतात म्हटल्यानंतर त्यातला हिस्सा आपल्याला काय बसेल का, आपल्याला काही त्यात मिळवता येईल का, म्हणून काही लोक याचं समर्थन करायला लागले। त्याचाच एक भाग म्हणजे आज मुंबईमध्ये होणारी बैठक आहे। जे बैठक आज घेत आहेत त्यांनी हे विसरू नये की कोल्हापूरच्या जनतेनं त्यांना मतं दिलेली आहेत आणि या शक्तीपीठ महामार्गामुळे अर्ध कोल्हापूर महापुराच्या खाईत लोटलं जाणार आहे। त्याला जबाबदार कोण? मला आई अंबाबाईला एकच साकडं घालायचं आहे। या कोल्हापूरचा इतिहास आहे की एका राक्षसाच्या तावडीतून या कोल्हापूरची सुटका अंबाबाईनं केलेली होती। कोल्हापूर सुरक्षित ठेवलेलं होतं। आता शक्तीपीठ महामार्ग रूपी हे राक्षस आता आमच्यावर रेटतायत आणि मला माहित आहे की आई अंबाबाई आमच्या मदतीला धावून येणार आणि हे आमचं कोल्हापूर पुन्हा वाचवणार आणि म्हणून अंबाबाईला आम्ही साकडं घातलेलं आहे। ज्योतिबाला जोडणारा दुसरा एक रस्ता होणार आहे आणि त्या रस्त्यामुळे कोल्हापूरच्या पश्चिमेला असणारी जी काही खेडीपाडी आहेत, विशेषतः कोल्हापूरच्या पश्चिमेला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी अतिशय कमी आहेत। कुणाला 15 गुंठ, कुणाला 10 गुंठ अशी वावर आहेत आणि हे 3-3, 4-4 किलोमीटर पाणी पसरणार आहे, कारण जवळ 6 किलोमीटरचा लांब भरावा हा भोगावती नदीच्या आडवा येणार आहे आणि तो तिकडे कासारी नदीच्या आडवा येणार आहे आणि त्यामुळं कोल्हापूरच्या पश्चिमेला असणारी जी खेडीपाडी आहेत, जे आता कुठेतरी ऊसाच्या दरामुळे चांगल्या पद्धतीने सुस्थितीत आलेले आहेत, त्यांची शेती बेचिराख होणार आहे। कोल्हापूरच्या एकूण ऊसाच्या उत्पादनामध्ये 20% घट होणार आहे आणि अनेक गोरगरिबांना महिनाभर गाव सोडून भांडी कुंडी घेऊन जावं लागणार आहे आणि त्यामुळं नाव ज्योतिबाचं, त्यांना खरोखरच ज्योतिबाला जोडणारा रस्ता करायचा असेल तर कोल्हापूरच्या पूर्वेनं करता आला असता, पण पश्चिमेला करून कोल्हापूरच्या पश्चिमेला असणारे करवीर तालुक्यातल्या, पन्हाळा तालुक्यातल्या, राधानगरी तालुक्यातल्या पूर्व भागातल्या गावांना संकटात टाकायचं काही गरज नव्हतं। हा रस्ता सुद्धा या खेड्यापाड्यातल्या लोकांना पुराच्या खाईत लोटणार आहे। मी स्वतः काल गडिंग्लजला गेलेलो होतो। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुणीही हा रस्ता घ्यायला तयार नाही, कारण हा रस्ता म्हणजे कवडी मोल किमतीनं जमीन देणं आणि नद्यावर बांधलेल्या पुलामुळं राहिलेली जमीन पुराच्या पाण्याखाली ढकलणं असं आहे। त्यामुळे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुणीही या रस्त्याला घ्यायला तयार नाही आणि या रस्त्याची गरजही नाही। सरकारला पाहिजे असेल तर आहे तो नागपूर रत्नागिरी हायवे आहे, तो 4 पदरी आहे, तो 8 पदरी करावा, आमची काही हरकत नाही। विकासाला मी कधी विरोध केला नाही। विरोध केला असता तर कोल्हापूर रत्नागिरी रस्त्याचा विरोध केला असता, अन्य रस्त्यांना विरोध केला असता। आमचा विकासाला विरोध नाही, पण आमची थडगे बांधून विकासाचे मनोरे बांधू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे। खरं तर अज्ञानातून आणि केवळ मुख्यमंत्र्यांना खुश करायचं म्हणून त्यांनी ती मागणी केलेली आहे। एक तर कागल, गडिंग्लज आणि भुदरगडचा विरोध डावलून चंदगड मध्ये रस्ता जाऊ शकत नाही, हवेतनं जाणार आहे का?
आणि मग राहिला पर्याय कोल्हापूर कर्नाटकातून हा सरकार राज्य सरकारचा आहे. कर्नाटक राज्याची परवानगी न घेता कसा रस्ता करता येईल?